नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भेसळ माफियांचे धाबे दणाणले. तुकाराम मुंडेंच्या धसक्याने बाजारातून बनावट पनीर अन खुले खाद्यतेल गायब. शिस्तप्रिय आणि धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच अमरावती शहरातील भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. मुंडे यांच्या संभाव्य कारवायांचा आणि छाप्यांचा इतका मोठा धसका व्यापाऱ्यांनी घेतला आहे की अमरावतीच्या बाजारपेठेतून अचानक भेसळयुक्त पनीर आणि अवैध खुले खाद्यतेल गायब झालं आहे. कारवाई झाली तर थेट जेल या भीतीने स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या पनीर आणि बनावट खाद्यतेलाच्या निर्मितीला अचानक ब्रेक लागला. 4000 किलो खप 3000 किलोच्या निर्मितीवर संशयाची सुई. अमरावती शहरात दररोज सुमारे 4000 किलो पनीरचा खप होतो. यामध्ये ब्रँडेड कंपन्यांचे पनीर केवळ 800 किलोच्या आसपास बाहेरून मागवलं जातं. उर्वरित तब्बल 3200 किलो पनीर हे स्थानिक दूध डेअरी किंवा खाजगी व्यक्तीकडून तयार केलं जात होतं. मात्र तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून स्थानिक पातळीवर पनीर तयार करण्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. परिणामी बाजारात पनीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरूनच अमरावतीत आजवर मोठ्या प्रमाणावर असुरक्षित आणि रासायनिक भेसळयुक्त पनीर बनवलं जात होतं. या शंकेला आता बळ मिळालं आहे.